भारतातील नद्या व त्यांच्या उपनद्या ट्रिक्सद्वारे आपण पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांना सांगतो, शेवटपर्यंत पहा। आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। हा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। तर पाहूया भारतातील नद्या व त्यांच्या उपनद्या। गंगा नदीच्या उपनद्या या ठिकाणी आपण पाहणार आहोत ट्रिक्सद्वारे। आता गंगा नदी नंतर सिंधू नदीच्या देखील आणि यमुना नदीच्या देखील उपनद्या आपण पाहणार आहोत। ठीक आहे, आता प्रथम पाहूया गंगा नदीच्या उपनद्या। ट्रिक्स काय आहे? शरयू व दामोदरला कोसावर गय दिसली, अशी ट्रिक्स आहे। तर लक्षात ठेवायचं हे वाक्य, शरयू व दामोदरला कोसावर गय दिसली। आता शरयू नावाची नदी आहे, दामोदर नावाची नदी आहे, गंगा नदीच्या उपनद्या। कोसी नावाची नदी आहे। आता गय गंडक, ग साठी गंडक, य साठी यमुना, दिसली हा शब्द या ठिकाणी आपल्याला ड्रॉप करायचा आहे। म्हणजे बघा, गंगा नदीच्या उपनद्या परत एकदा सांगतो, शरयू, दामोदर, कोसी, गंडक, यमुना अशा महत्वाच्या नद्या गंगा नदीच्या आहेत। तर चला आता पाहूया दुसरी महत्वाची नदी सिंधू या नदीच्या उपनद्या आपण आता या ठिकाणी पाहूया। आता त्याच्यासाठी ट्रिक्स ठेवलेली आहे, लक्षात राहण्यासाठी सोपी आयडिया। सचिन बिया झेल रवीसाठी, लक्षात ठेवा, एकदम सोपी ट्रिक्स आहे। हे वाक्य फक्त लक्षात ठेवा, सचिन बिया झेल रवीसाठी, म्हणजे तुमच्या सिंधू नदीच्या सर्व नद्या उपनद्या तुमच्या लक्षात राहतील। आता बघा, स साठी काय करायचे? सतलज, चीन साठी चिनाब, बियास नावाची नदी आहे, झेल साठी झेलम आणि रवी साठी रावी नावाची नदी आहे। म्हणजे सिंधू नदीच्या उपनद्या परत पाहूया, सतलज, चिनाब, बियास, झेलम आणि रावी अशा सिंधू नदीच्या उपनद्या आहेत। तर पाहूया आता यमुना नदीच्या उपनद्या आपण ट्रिक्सने एकदा पाहूया। आता बघा, ट्रिक्स काय आहे? यमुचं शेंगदाणं सिंधूने कणाकणा खाल्ले व बेतले जीवावर। आता यमुचं, आता या ठिकाणी यमुना नदीच्या उपनद्या आहेत म्हणून यमुचं साठी काय? चंबळ नावाची नदी आहे। यमुना नदीची उपनदी कोणती आहे? चंबळ नावाची। शेंगदाणे, सेंगर नावाची नदी आहे उपनदी। आता सिंधू दिले, छोटी सिंधू आहे, या नदीचं नाव काय? छोटी सिंधू। कणाकन साठी केन नावाची नदी आहे। यमुना नदीची उपनदी कोणती आहे? केन। आता खाल्ले हा शब्द ड्रॉप करायचा, व शब्द ड्रॉप करायचा या ठिकाणी। आता बेतले म्हणजे बेतवा ही नदी आहे। म्हणजे आता यमुना नदीच्या बघा किती आहेत? चंबळ, सेंगर, छोटी सिंधू, केन हा शब्द आपण ड्रॉप केला, बेतवा, अशा प्रकारे ह्या नद्या आहेत। लक्षात घ्या। आता परत एकदा आपण पाहूया, आता स्पीड मध्ये बघूया। गंगा नदीच्या शरयू, दामोदर, कोसी, गंडक, यमुना। या सिंधू नदीच्या बघूया या ठिकाणी, सतलज, चिनाब, बियास, झेलम, रावी। आता यमुना नदीच्या बघूया, चंबळ, सेंगर, छोटी सिंधू, केन आणि बेतवा अशा नद्या आहेत। या कावेरी नदीच्या उपनद्या ट्रिक्सने पाहूया। तर ट्रिक्स काय दिलेली आहे ते लक्ष देऊन बघा। भवानी मंदिरात शिमग्याला लोकांमध्ये हेमावती, लक्ष्मण व कपिल घेऊन अमरावतीला येते। आता काय आहे? भवानी मंदिरात, आता या ठिकाणी काय आहे? भवानी नावाची नदी आहे, आता या ठिकाणी शिमग्याला मतलब शिमशा नावाची नदी आहे, शिमशा। भवानी नावाची उपनदी आहे शिमशा। कावेरी नदीची उपनदी कोणती आहे? भवानी, शिमशा। लोकपवना, लोकांमध्ये म्हणजे कोणती? लोकपवनी। आता हेमावती नावाची उपनदी आहे कावेरी नदीची। लक्ष्मण तीर्थ नावाची आहे या ठिकाणी। कपिला नावाची उपनदी आहे कावेरी नदीची। आणि अमरावती एक उपनदी आहे। तर कावेरी नदीच्या उपनद्या परत एकदा बघूया। ट्रिक्स काय? भवानी मंदिरात शिमग्याला लोकांमध्ये हेमावती, लक्ष्मण व कपिल घेऊन अमरावतीला येते। तर आता भवानी नावाची नदी आहे कावेरीची। शिमशा, लक्षात घ्या, शिमग्याला म्हणजे शिमशा नावाची नदी आहे कावेरी नदीची उपनदी। लोकपवनी, लोकांमध्ये म्हणजे लोकपवनी, हेमावती, लक्ष्मण तीर्थ आणि कपिला आणि अमरावती अशा कावेरी नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत। तर आता पाहूया, आता कावेरी झाली, आता ब्रह्मपुत्र या नदीच्या उपनद्या पाहूया। ट्रिक्स काय आहे ती पहिल्यांदा जाणून घेऊया। ट्रिक्स काय आपली? कामे वाढवण्यासाठी मानस व चंपा सुबानला लोह द्या व दबंग बनवा। काय ट्रिक्स आहे? कामे वाढवण्यासाठी मानस व चंपा सुबानला काय द्या? लोह द्या व दबंग बनवा, म्हणजे स्ट्रॉंग बनवा, असे ट्रिक्स आहे।
आता कामेसाठी कामेंग नावाची नदी आहे, उपनदी आहे, कामेंग नावाची उपनदी आहे। आता हा शब्द ड्रॉप करायचा वाढवण्यासाठी मानस नावाची उपनदी आहे, चंपावती नावाची उपनदी आहे ब्रह्मपुत्रा नदीची। आता सुबानसिरी नावाची उपनदी आहे। आता या ठिकाणी लोहित नावाची उपनदी आहे आणि दबंग दिले या ठिकाणी दिबांग नावाची उपनदी आहे, दिबांग नावाची उपनदी आहे। ब्रह्मपुत्रा नदीच्या उपनद्या परत एकदा रिवर्स ऐका। कामे म्हणजे कामेंग नावाची उपनदी आहे, हा शब्द ड्रॉप करायचा वाढवण्यासाठी। आता या ठिकाणी मानस व चंपा, सुबानसिरी, लोहित आणि दिबांग अशा ब्रह्मपुत्रा नदीच्या उपनद्या आहेत। आता तिसरी पाहूया, सहाव्या क्रमांकाची पाहूया। महानदीच्या उपनद्या आपण बघूया ट्रिक्सद्वारे। आता ट्रिक्स काय? शिवनाथच्या जोंकमुळे किंवा जोकमुळे हसतोय ई बघ म्हणजे इकडे बघ, नाहीतर मांडीवर तेल होते, नाहीतर मांडीवर, इथं नाहीतर शब्द लिहिला नाही, नाहीतर मांडीवर तेल बघ, इकडं नाही बघितलं तर मांडीवर तेल होते। शिवनाथच्या जोकमुळे हसतोय इकडं बघ, नाहीतर मांडीवर तेल होते। आता शिवनाथ या ठिकाणी काय? शिवनाथ किंवा शिवनाथ ही महानदीची उपनदी आहे। आता या ठिकाणी जोकमुळे जोंक नावाची महानदीची उपनदी आहे। आता हसतोय हसदेव नावाची उपनदी आहे। ईब नुसतं शब्द ईब नावाची उपनदी आहे महानदीची। मांडीवर म्हणजे मांड नावाची उपनदी आहे। तेल नावाची देखील उपनदी आहे। आणि आता ओतेन तर ओंग नावाची उपनदी आहे महानदीच्या। बघा आता या ठिकाणी आपण ट्रिक्सद्वारे उपनद्या पाहिल्या। तर आता बघा सुरुवातीपासून आपण काय बघितल्या, कोणत्या नद्या बघितल्या? सुरुवातीला आपण गंगा नदीच्या उपनद्या बघितल्या, सिंधू नदीच्या बघितल्या, यमुना नदीच्या बघितल्या, आता कावेरी झाली, ब्रह्मपुत्रा झाली, महानदीच्या उपनद्या देखील आपण बघितल्या। तर आता पुढे पाहणार आहोत आपण तापी नदीच्या उपनद्या। पाहूया तापी नदीच्या उपनद्या। तापी नदीच्या प्रमुख उपनद्या आपण पाहणार आहोत। पूर्णा, गिरणा, वाघूर, पांझरा, वान, मोरणा आणि काटीपूर्णा अशा 7 प्रमुख उपनद्या आहेत। आता नंतर आपण गोदावरी नदीच्या उपनद्या पाहणार आहोत। गोदावरी नदीच्या उपनद्या कशा आहेत? वर्धा, वैनगंगा, मांजरा, प्रवरा, दारणा, दक्षिण पूर्णा आणि सिंधफणा, इंद्रावती, प्राणहिता, दुधना आणि पैनगंगा। तर या ठिकाणी ट्रिक्स अशी वापरू शकतो, इंद्रा प्राण घे दुधनाचे पैनगंगे काठी ही आपण ट्रिक्स या ठिकाणी वापरू शकतो। इंद्रा प्राण घे दुधनाचे पैनगंगे काठी। आता हे असं वाचून पण आपल्याला लक्षात येऊ शकतो। गोदावरी नदीच्या उपनद्या वर्धा, वैनगंगा, मांजरा, प्रवरा, दारणा, दक्षिण पूर्णा, सिंधफणा, इंद्रावती, प्राणहिता, दुधना आणि पैनगंगा। आता तापी नदीच्या पण लक्षात ठेवू शकतो आपण। पूर्णा, गिरणा, वाघूर, पांझरा, वान, मोरणा आणि काटीपूर्णा। बघा 7 नंबरला तापी नदीच्या उपनद्या आहेत आणि 8 नंबरला गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत। तर आपण आता 9 नंबरला कृष्णा नदीच्या उपनद्या पाहणार आहोत। कृष्णा नदीच्या उपनद्या आपण पाहून घेऊया। वारणा, वेण्णा, येरळा, कोयना, दूधगंगा, वेदगंगा आणि पंचगंगा अशा प्रामुख्याने कृष्णा नदीच्या 7 उपनद्या आहेत। तर आता याच्यानंतर 10वी आपण भीमा नदीच्या उपनद्या पाहूया। तर भीमा नदीच्या उपनद्या कशा आहेत? इंद्रायणी, मुळा, मोठा, पवना, नीरा, करा, सीना, कुकडी, बोर, मान, पुष्पावती आणि घोड अशा प्रामुख्याने 12 उपनद्या आहेत। तर आज मित्रांनो आपण भारतातील नद्या व त्यांच्या उपनद्या ट्रिक्सने पाहिले। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील। धन्यवाद।